नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त। आज आपण बिंदास्तपणे उलगडणार आहोत कर्नाटकच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या प्रज्वल रेवण्णा प्रकरणाची ही गोष्ट। 3000 सेक्स क्लिप्स, साडीवर स्पर्मचे डाग, 113 साक्षीदार, रेवण्णा कुटुंबाचा बालेकिल्ला एका पेनड्राईव्हने कसा उद्ध्वस्त झाला हे आज सविस्तर बघणार आहोत। ही गोष्ट आहे अहंकाराचा आणि सत्ता गाजवणाऱ्याच्या पतनाची। चला सुरुवात करूया। रेवण्णा कुटुंब कर्नाटकातलं मोठं राजकीय घराणं। भारताचे माजी पंतप्रधान HD देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णा। त्याच्या वडिलांनी मंत्रिपद भूषवलं, काकांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि स्वतः प्रज्वल खासदार झाला। हसन जिल्हा म्हणजे रेवण्णा कुटुंबाचा बालेकिल्ला। पण 2024च्या निवडणुकीच्या तोंडावर हसनच्या स्टेडियमवर विखुरलेल्या पेनड्राईव्हनी हा गड उद्ध्वस्त केला। त्या पेनड्राईव्हमध्ये उज्ज्वल रेवण्णाचे जवळपास 3000 सेक्स क्लिप्स आणि काही अश्लील फोटो होते। सगळीकडे हळहळ, वाद, संतापाचा सूर पसरला। प्रज्वल म्हणाला, हे विरोधकाचं कट कारस्थान आहे। पण मित्रांनो, सत्य एवढ्या सहजपणे लपून राहत नाही। 21 एप्रिलला पेनड्राईव्ह प्रकरण समोर आलं आणि 2 दिवसातच प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेला। पण खरी गोष्ट 28 एप्रिलला झाली, जेव्हा त्याच्या घरी काम करणाऱ्या एका 47 वर्षाच्या महिलेनं पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल केली। त्यावेळी प्रकरण सेक्स स्कॅन्डलच्या पलीकडे गेलं। आता हा रेप केस झाला होता। राज्य सरकारनं SIT स्थापन केली आणि तपासाला सुरुवात झाली। तपास सुरू झाला आणि एका मागोमाग एक महिलांनी तक्रारी करायला सुरुवात केली। 50 पेक्षा जास्त महिलांनी छळ, ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आणि त्यातील 12 महिलांनी थेट बलात्काराच्या तक्रारी केल्या। पण एक पुरावा प्रज्वलसाठी गेम ओव्हर ठरला। त्या 47 वर्षीय महिलेनं वापरलेली साडी फॉरेन्सिक तपासात साड्यांवर आणि तिच्या अंतर्वस्त्रावर स्पर्मचे डाग सापडले आणि DNA टेस्टमध्ये ते प्रज्वलचेच असल्याचं सिद्ध झालं। याशिवाय त्या महिलेवर अत्याचार होत असलेला व्हिडिओ सुद्धा तपास यंत्रणांना मिळाला। व्हिडिओत प्रज्वलचा चेहरा दिसत नव्हता, पण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये शरीराचे काही भाग तपासून त्याचं इन्व्हॉल्वमेंट सिद्ध झालं। SITने 2 मोठ्या आरोपपत्रांमध्ये 113 साक्षीदारांची नावं कोर्टात सादर केली। 38 सुनावण्या झाल्या, 180 कागदपत्र आणि डिजिटल पुरावे कोर्टात मांडले गेले। अखेर 1 ऑगस्ट 2025 विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं। IPC कलम 376(2)(n), 376(2)(k) आणि IT कायदा कलम 66(e) अंतर्गत त्याला जन्मठेप आणि 6 लाखांचा दंड ठोठावला। निर्णय ऐकताना प्रज्वल रडायला लागला। त्याचं म्हणणं होतं, माझी चूक एवढीच की मी राजकारणात लवकर पोहोचलो। मित्रांनो, अजून 3 प्रकरणांचा निकाल बाकी आहे। रेवण्णा कुटुंबावरचा विश्वास लोकांमध्ये उद्ध्वस्त झालाय। त्यांच्या वडिलांवर आणि भावावर देखील महिलांवर अत्याचाराचे आरोप आहेत। कुमारस्वामींनी स्पष्टपणे सांगितलं, कोण चूक करतंय त्याचा फटका सगळ्या कुटुंबाला लागू नये। पण राजकारणात सत्तेचा खेळ चालतोच। हसनमध्ये प्रज्वलच्या जागी आता अभिनेता निखिल कुमारस्वामीला आणण्याचा प्लॅन सुरू आहे। पण जनता हे विसरणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? ही सगळी साखळी बघून तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रज्वल रेवण्णाची जन्मठेप टिकेल का? बाकी प्रकरणांमध्ये तो अजून अडकणार का? तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत। आणि अशाच बिंदास्त बातम्यांसाठी पाहत रहा बोल बिंदास्त। मी विठ्ठल होळकर, पुन्हा भेटूया अशाच एका स्फोटक स्टोरीसह।